नमस्कार पालकांनो, लातूर ट्युशन एरियामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या 2 वाजलेले आहेत. इतकं कडक ऊन आहे आणि त्या कडक उन्हामध्ये फक्त गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स मिळावं म्हणून मी ग्राउंड लेवलला जाऊन व्हिडिओज बनवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की लातूर पॅटर्नमध्ये 2 प्रकारच्या बॅचेस असतात. एक असते टॉपर्स बॅच आणि दुसरी असते नॉर्मल बॅच. खूप सारे पालक मला कॉल करून विचारतात की टॉपर्स बॅचवरतीच फक्त लक्ष दिलं जातं आणि नॉर्मल बॅचवरती लक्ष दिलं जात नाही. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, टॉपर बॅचमध्ये विद्यार्थी असतात 50 आणि मग एक कोचिंग इन्स्टिट्यूट फक्त त्या 50च विद्यार्थ्यांवर जर लक्ष दिलं, 50 जरी लागले तरी त्यांचा काहीच फायदा नाही. कारण त्यांना पाहिजे बल्कमध्ये रिझल्ट, ॲव्हरेज स्कोर विद्यार्थ्यांचा हा जास्त आला पाहिजे. त्याच्यामुळे टॉपर बॅचेसवरती स्पेशल लक्ष दिलं जातं. पण ज्या नॉर्मल बॅचेस आहेत त्यांच्यावरती पण फुल लक्ष दिलं जातं, जेणेकरून त्याच बॅचेसमधनं त्यांना जे ॲव्हरेज स्कोर करणारे जे विद्यार्थी आहेत ते जास्त भेटतात. ॲव्हरेज स्कोर इन द सेन्स की 600+ जाणारे विद्यार्थी हे नॉर्मल बॅचमधनंच असतात. टॉपर बॅचचे असतात बट ते 650 वगैरे ते एम्सला जाणारे विद्यार्थी राहतात. पण ह्याच्यामध्ये कुठला डिफरन्स केला जात नाही नॉर्मल बॅच आणि टॉपर बॅचमध्ये, हेच सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता.